नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी डॉक्टर सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानं जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय। विखे यांच्या पक्षांतराचे नगर जिल्हा परिषदेतही पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत। सध्या शालिनीताई विखे या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहेत। विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नगर जिल्ह्यात होणाऱ्या राजकीय उलथापालथीची चर्चा सुरू झाली आहे। विखेंच्या पक्षांतराचे अनेक आघाड्यांवर पडसाद उमटण्याची शक्यता आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधी पक्षनेते पदाबाबतही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। याशिवाय नगर जिल्हा परिषदेच्या राजकारणातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। सध्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शालिनीताई विखे यांच्याकडे आहे। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा परिषदेत आघाडी आहे। मात्र आता विखेंचे पुत्र भाजपात गेल्यानं राष्ट्रवादी जिल्हा परिषदेत विखेंना असलेला पाठिंबा कायम ठेवणार का हा प्रश्न चर्चेत आहे। येत्या काळात विखे पती पत्नीने काँग्रेस सोडली तर जिल्हाभरातील विखे समर्थक अधिकृतपणे भाजपाच्या कळपात सामील होऊ शकतात। जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे। जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहे। काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळास 2 वर्षे पूर्ण होत आहेत। यानंतर आणखी 6 महिन्यानंतर पुन्हा अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर होऊन नव्या अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड करावी लागणार आहे। त्यामुळे या 6 महिन्यांच्या काळात घडणाऱ्या घडामोडींवर जिल्हा परिषदेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे। याबरोबर जिल्हा परिषदेतील आमदार बाळासाहेब थोरात गटाच्या सदस्यांची भूमिका काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। जिल्हा परिषदेत सध्या भाजपाचे 14 सदस्य आहेत। याआधी भाजपाचे सदस्य आणि काँग्रेस आघाडीच्या सदस्य पदाधिकाऱ्यांबाबत कायमच वाद होत होते। आता मात्र चित्र बदलण्याची शक्यता आहे। डॉक्टर विखे यांच्या भाजप प्रवेशाचे भाजपाच्या काही सदस्यांनी स्वागत केलंय। प्रतिनिधी सचिन कलमदाणे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।